नमस्कार सर्वांना, मी प्रांजली तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजेच दिवाळी दिवशी 1 तारखेला ही कुबेर पोटली किंवा कुबेर कलश जो आहे किंवा याला कुबेर लक्ष्मी पोटली म्हटलं तरीही चालेल, ही पोटली घरच्या घरी तयार करायची आहे। यासाठी तुम्हाला काहीही खर्च करण्याची गरज नाही। ज्या कोणत्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्याच वस्तूंपासून आपल्याला ही कुबेर पोटली तयार करायची आहे। मी स्वतः बघा मागच्या वर्षी मी जो आहे ना तो कुबेर कलश तयार केला होता। म्हणजे काय की चांदीचा तांब्या घेतलेला होता मी आणि त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या। पण तुम्ही पण चांदीचा कलशच घ्यावा का, तर असं काही नाही। तुम्हाला कुबेर कलश तयार करायचा असेल तर तुम्ही तांब्याचा कलश किंवा पितळेचा कलश छोटासा घेतला तरी सुद्धा चालेल, किंवा जी आपली पोटली असते लाल कलरची ती तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात किंवा आजकाल जे त्याला काय म्हणतात डेकोरेशनचं वगैरे सामान असतं ना त्या दुकानामध्ये सुद्धा मिळून जातं, तर तिथून तुम्ही पोटली घेऊ शकता। किंवा तोही आपल्याला खर्च करण्याची काही गरज नाही। तुमच्या घरामध्ये थोडंसं रेशीम किंवा आपण म्हणू शकतो लाल कलरचा कॉटनचा जर कपडा असेल लाल कलरचा तो तुम्ही कट करून घेतला, ब्लाउज पीस असेल ते कट करून घेतलं थोडंसं तरी सुद्धा चालेल, काहीही हरकत नाही। यापैकी तुम्हाला जे सोयीचं आहे जे तुम्ही करू शकाल त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे। आणि कुबेर पोटली म्हणजे फक्त वस्तू घ्यायच्या आणि त्या कुबेर पोटलीमध्ये टाकायच्या, म्हणजे त्या कापडात ठेवायच्या किंवा तांब्यामध्ये टाकायच्या किंवा पोटलीत ठेवायच्या आणि कुबेर पोटली झाली। याचा आपल्याला लाभ होणार का? अजिबात नाही। तुम्हाला या कुबेर पोटलीचा काहीही फायदा होणार नाही, कारण ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना या सिद्ध करणं, ही पोटली सिद्ध करणं महत्त्वाचं आहे। आणि ती सिद्ध करण्याची जी प्रोसेस आहे ना तीच अगदी व्यवस्थित मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि मागच्या वर्षीच्या पोटलीचं काय करायचं, जुन्या वस्तूंचं काय करायचं, त्याचबरोबर फक्त दिवाळीच्या दिवशीच हे अभिमंत्रित करायचं का, ही पोटली सिद्ध करायची का, तर नाही। भलेही आपण या दिवाळीच्या दिवशी ही कुबेर पोटली किंवा हा कलश तयार केलेला आहे, पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आपण काही पूजन करतो किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा करू शकता। जसं की आता बघा माझ्या हातामध्ये हा माझा कुबेर कलश आहे, म्हणजे तांब्यामध्ये मी हे सगळं ठेवलेलं। तर हा मी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काढला होता आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मी हा सिद्ध केलेला आहे परत एकदा। तर असं जेव्हा म्हणजे तुम्ही जेव्हा कोणत्या काही विशेष तिथी येतात, काही येतं, तर त्यावेळेस ही जी आपली कुबेर पोटली आहे ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सिद्ध करायच्या असतात, म्हणजेच त्या आपल्यासाठी काम करत असतात। कारण जेव्हा आपण कुबेर पोटली बनवतोय, जेव्हा आपण या वस्तू त्या पोटलीमध्ये कापडामध्ये किंवा तांब्यामध्ये कलशामध्ये टाकतोय, तर त्या फक्त वस्तू आहेत, त्याचा आपल्याला काहीही लाभ नाही। ज्या वेळेला आपण त्या सिद्ध करतो त्यावेळेला त्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्यासाठी काम करत असतात। आता 1 मिनिट मी माझ्या यानं कलशमधल्या सगळ्या वस्तू काढून घेते आणि तुम्हाला सगळं सांगते। थोडासा आवाज येईल आता, हे मी प्लेटमध्ये टाकत आहे। हां, तर आता या कुबेर पोटलीसाठी साहित्य काय काय घ्यायचं आहे हे तुम्ही लिहून घ्या। तर याच्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे दालचिनी लागणार आहे। दालचिनीचा म्हणजे एक तुकडा, काडी असते ना दालचिनी जी खड्या मसाल्यामध्ये असते बघा, तर दालचिनी घ्यायची आहे। तुम्ही दालचिनीचा पावडर पण थोडंसं घेऊ शकता, काही हरकत नाही, पण दालचिनीचा तुकडा घेतला तर अतिशय उत्तम। 1 2 जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला काळी हळद घ्यायची आहे। काळी हळद पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली मिळून जाते। ही खरी, ही खोटी, ही अशी, ती तशी, 10,000ची घेतली तर खरी, 1000ची घेतली तर खरी, 100 रुपयाची घेतली तर खोटी। बघा, जिथे भाव, जिथे भक्ती, अगदी दगडाला जरी आपण देव मानून त्याची पूजा केली ना त्या दगडामध्ये सुद्धा देवत्व येतं। पण तुम्ही मंदिरात जरी गेलात, तुम्ही काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जरी गेलात आणि तिथे तुमच्या मनामध्ये असेल देव वगैरे काही नसतं, तर तिथे त्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला तो फक्त दगडच वाटेल, ते शिवलिंग वाटणार नाही। तर असं आहे, त्याच्यामुळे जे काही तुमच्या आजूबाजूला मिळतं तर ते तुम्हाला घ्यायचं। आणि हो, मी ज्या वस्तू सांगत आहे या सगळ्या वस्तू तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असतील तर त्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत। मागच्या वर्षी तुम्ही पोटली बनवली असेल तर त्याच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। जुनी पोटली फेकून द्यायची, जुन्या वस्तू फेकून द्यायच्या, नवीन वस्तू आणायच्या, असं अजिबात नाही। आता माझ्या ज्या ह्या वस्तू आहेत ना, मला तर आठवत पण नाही की किती वर्षापासूनच्या माझ्या या वस्तू आहेत, कारण जसं जसं आपण प्रत्येक वर्षी ह्याच वस्तू वापरतो ना तर त्यातली जी शक्ती आहे
ती वाढत जाते आणि त्या वस्तू आपल्यासाठी जास्त काम करतात. त्याच्यामुळे जुन्या वस्तू टाकून द्यायच्या, जुनी पोटली टाकून द्यायची. हा, एवढं तुम्ही करू शकता की जे कपडा आहे, लाल कपडा, किंवा तुम्ही जी पोटली घेतलेली आहे ना, ती पोटली तुम्ही बदलू शकता. लाल कपडा घेतला असेल तर दुसरं आपण कपडा लाल घेऊ शकतो, पण त्यातल्या ज्या वस्तू आहेत ना त्याच वापरायच्या आहेत. आणि तुम्ही मागच्या वर्षी पोटली बनवलेली असेल त्याच्यामध्ये मी ज्या काही आता वस्तू सांगत आहे यातल्या काही एखाद्या वस्तू नसतील तर तुम्ही त्या घेण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला त्या मिळाल्या नाही तर काही हरकत नाही. तुम्ही एखादी वस्तू याच्यामध्ये मी सांगितलेली नाही टाकली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. जे जे तुम्हाला अवेलेबल होईल, जे जे तुम्हाला मिळेल त्या वस्तू वापरूनच तुम्हाला ही जी कुबेर पोटली आहे ती तयार करायची आहे. असं काही नाही की मी जेवढ्या वस्तू सांगते तेवढ्याच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. मी जे सांगते त्याच्यापेक्षा एखादी कमी किंवा एखादी दुसरी तुम्हाला वाटलं की मला ही वस्तू घ्यायची, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काहीही हरकत नाही. तर आपल्याला काळी हळद घ्यायची आहे. त्याचबरोबर एक लाल सुपारी घ्यायची आहे. सुपारी कोणती, जी आपण बघा कोणतीही पूजा मांडणी करताना अख्खी सुपारी आपण गणपती स्वरूप सुपारीची पूजा करत असतो, तर लाल सुपारी घ्या. जी पांढरी आपली छाली सुपारी असते ना, म्हणजे तुम्हाला लाल नाहीच मिळाली पूजेची सुपारी तर तुम्ही ती घ्या, पण लाल सुपारी घेतली तर अतिशय उत्तम. तर ही लाल सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला पांढऱ्या कवड्या मिळाल्या तर पांढऱ्या घ्या, पिवळ्या कवड्या मिळाल्या तर पिवळ्या घ्या, किंवा तुमच्याकडे घरी ज्या कोणत्या कवड्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. याला काय करायचं, थोडंसं हळद घ्यायची. तुमच्याकडे जर केसर असेल तर केसरच्या 1-2 पाकळ्या त्या हळदमध्ये टाकायच्या आणि या हळदीमध्ये केसरामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं, पातळ करायचं, आणि या हळदीच्या केसराच्या पाण्यामध्ये आपल्या ज्या कवड्या आहेत ना त्या भिजवायच्या आणि थोडंसं वाळवून घ्यायच्या. म्हणजे पांढऱ्या कवड्या सुद्धा पिवळ्या होऊन जातात. आणि ऑलरेडी तुमच्याकडे पिवळ्या कवड्या असतील तर त्या तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये रंगवण्याची गरज नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मला हळदीच्या पाण्यामध्ये मधून त्या रंगवायच्या तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. आता हळदीच्या पाण्यातून काढल्या म्हणजे काय ते एकदम पिवळ्या होणार का, नाही, पण एक आपला भाव की हळदीच्या ह्याच्यातून आपल्याला त्या काढायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत. कवड्या किती घ्यायच्या आहेत तर तुमच्या मनावर घेऊ शकता. असं काही नाही की 11च घ्या, 21च घ्या, 7च घ्या, तुम्ही कितीही घेऊ शकता. तुम्ही 7च्या, समजा तुम्ही 7 कवड्या घेतल्या तर तुम्ही पुढे ज्या मी काही वस्तू सांगणार आहे त्या तुम्ही 7च घ्या. जी वस्तू एक, आता हळकुंड तुम्हाला काळी हळद तुम्हाला एकच घ्यायची आहे, सुपारी एकच घ्यायची आहे, पण कवड्या, गोमती चक्र किंवा लवंग वगैरे जे आपण घेतो ना तर ते तुम्ही जेवढ्या कवड्या घेतलेल्या आहेत त्याच पटीमध्ये तुम्ही त्या वस्तू सुद्धा घ्यायच्या आहेत. तर समजा तुम्ही 11 कवड्या घ्या किंवा तुम्ही 7 कवड्या घ्या, ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र सुद्धा तुमच्याकडे असतील तर तेच आपल्याला वापरायचे आहेत, नसतील तर हे जे सगळं मी तुम्हाला साहित्य सांगत आहे, काही साहित्य तुम्हाला तुमच्या जवळच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळेल किंवा किराणा दुकानामध्ये काही वस्तू आपल्याला मिळून जातील. बाकी काय ना, ह्या वस्तू तर जवळजवळ सगळ्यांच्या घरी आहेतच, त्या वस्तू वापरून तुम्हाला करायचं आहे. आपण आता 11 कवड्या घेतल्या तर 11 गोमती चक्र घ्यायचे आहेत. तुम्ही 7 कवड्या घेतल्या तर 7 गोमती चक्र तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर कमळगट्ट्याचे बी, कमळाचं बी, कारण स्वतः माता लक्ष्मी जी आहे ती कमळाच्या फुलात बसलेली आहे. मग आता कमळाचं फुल तर आपण याच्यामध्ये ठेवू शकत नाही, ते वाळून जाईल, मग ते निगेटिव्हिटी क्रिएट करेल. म्हणून त्यासाठी काय करायचं की कमळगट्टा जो असतो तो पूजा साहित्याच्या दुकानात किंवा तुमच्या घरात आहे तो घ्यायचा. तो सुद्धा जेवढ्या कवड्या घेतल्या आहेत तेवढेच कमळगट्ट्याचे बी तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर थोडेसे धने आपल्याला घ्यायचे आहेत. आता हे जे धने आहेत ना हे आपण अगोदरच टाकायचे नाहीयेत. हे जे धने आहेत, जेव्हा आपण धनत्रयोदशीला किंवा लक्ष्मीपूजनाला जे आपण धण्याचा वापर करतो तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, त्यातलेच जे धने आहेत ना ते थोडेसे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत, टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत कॉइन्स. तुम्ही 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये असे कॉइन्स घेऊ शकता. किती घ्यायचे, कितीही घ्या, 11 घ्या, 21 घ्या, 51 घ्या, जेवढे तुम्हाला कॉइन्स घेणं शक्य होतील तेवढे कॉइन्स तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हिरवी इलायची घ्यायची आहे, ज्याला वेलदोडा सुद्धा म्हटलं जातं. हिरवी इलायची सुद्धा तुम्ही असं काही नाही की तुम्ही 11 कवड्या घेतल्या तर 11च घ्याव्या. तुम्हाला 5 हिरवी इलायची घ्यायची असेल तर 5 घेऊ शकता किंवा तुम्हाला 2 टाकायचे असेल तर 2 तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा सुद्धा जेवढ्या कवड्या घेतलेल्या आहेत तेवढ्या तुम्ही घेऊ शकता.
त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत त्या म्हणजे लाल गुंजा। बरेच जण म्हणतात की आता हे लाल गुंजा काय असतात, तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये बघा, तिथे तुम्हाला इझिली लाल गुंजा मिळून जातील आणि याच्यातलं काहीही खूप असं काही महाग आहे असं नाहीये। आणि मी ज्या वस्तू घेते या सगळ्याच तुम्हाला घ्यायला हव्यात असं काहीही नाही, मी परत एकदा तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर तुम्हाला हळकुंड घ्यायचा आहे। हळकुंडाला कीड लागलेली नसावी आणि हळकुंड लेकुरवाळा असावं, म्हणजे त्याला बघा साईडनी असं थोडंसं फाटा फुटलेला असतो, तर तसं तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये लेकुरवाळा हळकुंड म्हटल्यानंतर ते देतील। तर हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घरचं जरी तुम्ही घेतलं तर त्याला कीड वगैरे लागलेली काही नसावी। या बेसिक गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत। बघा माझ्या याच्यामध्ये अजून दुसऱ्या काही म्हणजे वस्तू आहेत, पण त्या तुम्हाला सहजासहजी मिळतील असं नाही, त्याच्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत ना या इझिली सगळीकडे अवेलेबल असतात। तर ह्या वस्तू सगळ्या एकत्र करायच्या। ह्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी डायरेक्ट पोटलीमध्ये ठेवायच्या नाही। या ज्या वस्तू आहेत सगळ्या ह्या आपण एका प्लेटमध्ये ठेवायच्या। जिथे आपण लक्ष्मी पूजनची मांडणी करणार आहोत ना तिथे एका प्लेटमध्ये ठेवायच्या आणि जी काही पोटली असेल, कपडा असेल तो तिथे तुम्ही साईडला ठेवू शकता। हे तिथे ठेवल्यानंतर आपण लक्ष्मी पूजनाची सगळी काही पूजा केली। लक्ष्मी पूजनाची पूजा झाल्यानंतर लक्ष्मी पूजन करताना जे आपण सगळ्याला हळद कुंकू वगैरे आपण अर्पण करतो, फूल अर्पण करतो, धूप दीप दाखवतो, तर त्याच्यासोबत ह्या आपलं जे साहित्य आहे याला सुद्धा सगळं धूप दीप वगैरे सगळं दाखवायचं आहे। आणि आता मेन प्रोसिजर येते ती म्हणजे सिद्ध करण्याची। आतापर्यंत ह्या ज्या आपण वस्तू गोळा केल्या ह्या फक्त वस्तू आहेत, याचा आपल्याला काहीही लाभ नाही। आता जेव्हा आपण या वस्तू सिद्ध करणार त्यावेळेला त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला मिळणार आहे। तर सिद्ध कसं करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला लक्ष्मी पूजन झाल्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्र नाम किंवा विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आहे, म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। त्याच्यानंतर 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे, 15 वेळा फलश्रुती सोडून श्री सूक्तम म्हणायचं आणि 16व्या वेळेस फलश्रुती सहित आपल्याला श्री सूक्तम म्हणायचं आहे। आता हे श्री सूक्तम म्हणून झाल्यानंतर तुम्ही मराठी पण म्हणू शकता, संस्कृत पण म्हणू शकता, काहीही हरकत नाही। हे झाल्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही 24 वेळा सुद्धा म्हणू शकता किंवा अगदी तुम्ही एक माळ जरी विष्णू गायत्री मंत्राची केली तरी सुद्धा चालेल। त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, तो सुद्धा 16 वेळा किंवा 24 वेळा किंवा तुम्ही एक माळ म्हटला तर अतिशय उत्तम। त्याच्यानंतर आपल्याला एक माळ नवार्णव मंत्र किंवा 16 वेळा किंवा 24 वेळा तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने, म्हणजे एक माळ जर आपण केलं ना तर ही जी या ज्या वस्तू आहेत त्या जास्त चार्ज होतील। त्याच्यामुळे तुम्हाला जर वेळ असेल, घरातली कामं करणारी दुसरं कोणी असतील तर नक्कीच तुम्ही ह्या पूर्ण अगदी एक माळ या सेवा करू शकता। आणि त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र आपल्याला 16 वेळा किंवा 24 वेळा किंवा एक माळ म्हणायचा आहे। आणि तुम्हाला शक्य झालं तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तुम्हाला जर जमलं तर 21 वेळा म्हणू शकता, नाही तर 3 वेळा म्हणू शकता किंवा 1 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल। कारण मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं बघा की विष्णू सहस्त्रनाम म्हणा, पण बऱ्याच जणांना विष्णू सहस्त्रनाम म्हणता येत नाही कारण ते संस्कृतमध्ये आहे, खूप अवघड आहे, उच्चार जमत नाहीत। मग अशा वेळेला तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं किंवा 3 वेळेला किंवा 1 वेळेला व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही। तर अशा पद्धतीने हे जे सगळे मंत्र स्तोत्र आहेत हे आपल्याला स्वतःला ऐकू येतील अशा आवाजामध्ये म्हणायचे आहेत, मनातली मनात म्हणायचे नाहीत, कारण आपल्याला या वस्तू सिद्ध करायच्या आहेत। कारण ते मंत्र स्तोत्र जे आहेत हे सगळे ह्या ज्या वस्तू आहेत ज्या आपल्या पोटलीमध्ये आपण टाकणार आहोत त्याच्यावर मंत्र स्तोत्राचे उच्चार जायला हवेत, म्हणजे त्या मंत्रा स्तोत्रांनी सिद्ध होतील। आणि परत आपली सेवा झाल्यानंतर अजून या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर अजून एकदा हळद कुंकू अर्पण करायचं, फूल वगैरे सगळं अर्पण करायचं, सेवा झाल्यानंतर पण धूप दीप दाखवायचं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माता लक्ष्मी ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तुम्हाला प्रिय असणाऱ्या या सगळ्या वस्तू मी माझ्या घराची भरभराट व्हावी, माझ्या पतीला, माझ्या मुलांना किंवा तुम्हाला स्वतःला कामामध्ये यश मिळावं, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा, यासाठी तुमचा आशीर्वाद स्वरूप तुमच्या स्तोत्र मंत्रांनी सिद्ध करून मी या वस्तू तयार केलेल्या आहेत आणि कुबेर पोटली म्हणून किंवा कुबेर लक्ष्मी पोटली म्हणून या मी माझ्या तिजोरीमध्ये ठेवणार आहे। माता लक्ष्मी तुमच्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये धनधान्यात भरभराट व्हावी, बरकत व्हावी, जे काही तुम्हाला वाटतं ती प्रार्थना करायची आहे। आणि
ही जी पोटली आहे, ह्या ज्या वस्तू आहेत ह्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिथेच राहू द्यायच्या, जिथे आपण लक्ष्मी पूजन केलेलं आहे तिथेच राहू द्यायच्या। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जर कापडात ठेवणार असाल किंवा त्या पोटलीत ठेवणार असाल तर त्याच्यामध्ये या वस्तू टाकायच्या, किंवा तुम्ही कलशामध्ये ठेवणार असाल तर त्याच्यामध्ये या वस्तू टाकायच्या। आणि परत त्याच भावनेने की ह्या वस्तू मी माझ्या तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर माझ्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होणार आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणून तुम्हाला आपल्या हे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला कुबेर पोटली तयार करायची आहे आणि ती सिद्ध करायची आहे। आणि जुन्या पोटलीचं काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे। तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही शेअर करू शकता, कमेंटमध्ये विचारू शकता। नक्कीच त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये देईल किंवा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये देईल। आणि एक्स्ट्राच्या कोणत्या काही याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर वस्तू असतील तुम्हाला अवेलेबल होत असतील तर त्या वस्तू सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा याच्यातली मी सांगितलेल्यापैकी एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती नाही घेतली तरी सुद्धा चालतं। घरातल्या जुन्या सगळ्या असणाऱ्या वस्तू घेतल्या तरी सुद्धा चालतील, आणि ज्या वस्तू नाहीत त्या तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। नमस्कार।